नमस्कार. नवप्रेरणा एंटरटेनमेंटमध्ये आपलं मनापासून स्वागत. नाशिकच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जीवनाला समृद्ध करणाऱ्या अनेक विदुषी स्त्रियांनी आपल्या कार्याने समाजावर अमिट ठसा उमटवला आहे. काही स्त्रिया आज आपल्यात नाहीत, तर काही आजही आपल्या कार्याने समाजाला प्रेरणा देत आहेत. त्यांच्या कर्तृत्वाची ओळख पुढील पिढ्यांना व्हावी, त्यांच्या कार्याची नोंद राहावी आणि त्यातून प्रेरणा मिळावी या उद्देशाने या मालिकेतून आपण नाशिकमधील अशा प्रेरणादायी स्त्रियांच्या जीवनाचा वेध घेत आहोत. आज आपण ओळख करून घेणार आहोत अशाच एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची. नाशिक ही केवळ मंदिरांची किंवा कुंभमेळ्याची नगरी नाही, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या अनेक कर्तृत्ववान व्यक्तींचीही ही भूमी आहे. अशाच एका व्यक्तिमत्वांपैकी एकाची ओळख आज आपण करून घेणार आहोत. नाशिकच्या सांस्कृतिक भूमीत रुजलेली ही कन्या पुढे मुंबईसारख्या विशाल महानगरात आपल्या कर्तृत्वाने स्वतंत्र ओळख निर्माण करते. तो हिरा म्हणजे हिरा कुलकर्णी. सुसंस्कृत, सुसंस्कारित आणि समाजाभिमुख अशा वतनदार घराण्यात हिराताईंचा जन्म झाला. घरात साहित्य, संगीत, नाटक, चित्रकला, वाचन आणि सामाजिक कार्य यांचे बाळकडू तिला लहानपणीच मिळाले. त्यामुळे तिच्यामध्ये संवेदनशीलता, शिस्त, सेवाभाव आणि नेतृत्व गुण विकसित झाले. शिक्षणाबरोबरच कला आणि संस्कृतीची आवडही तिच्या व्यक्तिमत्वाचा अविभाज्य भाग बनली. पुढे आयुष्यभर तिने त्या संस्कारांचे जतन केले आणि समाजकार्यातून त्यांना अधिक व्यापक स्वरूप दिले. वडील हरिभाऊ कुलकर्णी यांच्या संगीत, नाटक, कला आणि साहित्यप्रेमाचा प्रभाव हिराबाईवर पडला. नकळत तिच्या मनात नाटक आणि संगीताविषयी आकर्षण निर्माण झाले आणि ते दिवसेंदिवस वृद्धिंगत होत गेले. हिराबाईंचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नाशिकच्या शासकीय कन्या विद्यालयात म्हणजे गव्हर्नमेंट गर्ल्स हायस्कूलमध्ये झाले. मुलींच्या सर्वांगीण विकासासाठी प्रसिद्ध असलेल्या या शाळेत नाटक, वक्तृत्व, कविता, निबंध, संवाद स्पर्धा अशा विविध सांस्कृतिक उपक्रमात त्या नेहमी उत्साहाने सहभागी होत असत. हरिभाऊ कुलकर्णी हे नाटक आणि संगीताचे मोठे चाहते होते. त्या काळी नाटक कंपन्या देशभर फिरून प्रयोग सादर करीत असत आणि लोकांचे मनोरंजन करण्याबरोबरच समाज प्रबोधनही करत असत. नाशिकमध्ये येणाऱ्या अनेक नामवंत कलाकारांच्या निवासाची व्यवस्था हरिभाऊ कुलकर्णी आपल्या घरी करत. त्यामुळे हिराताईंना बालपणापासूनच हिराबाई बडोदेकर, सरस्वतीबाई राणे यासारख्या दिग्गज कलाकारांना अगदी जवळून पाहण्याचं भाग्य लाभलं. नाटककार मामा वरेकर, मोग रांगणेकर, अवा वरटी तसेच अनेक कलावंत, गायक, गायिका, नेपथ्यकार पु. श्री काळे म्हणजे वपू काळेंचे वडील, बाबूराव पेंढारकर, प्रभाकर पणशीकर, श्रीपाद जोशी, गणपतराव मोहिते, शमशुद्दीन खा तबलावादक, सारंगीवादक बाबूराव कुमठेकर, ज्योत्स्ना भोळे, मंगला रानडे अशा अनेक कलावंतांचा सहवास लाभल्याने कलेविषयी ओढ निर्माण झाली. त्यांच्याकडून अभिनय, संवादफेक, संगीत, लय, ताल, भावाभिव्यक्ती यांचे संस्कार नकळत त्यांच्या व्यक्तिमत्वात रुजत गेले. महाविद्यालयीन शिक्षणादरम्यान त्या दरवर्षी युवक महोत्सवात सहभागी होत. उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना 2 वेळा पारितोषिके मिळाली. BA झाल्यावर 2 वर्ष त्यांनी बिटको बॉईज हायस्कूलमध्ये अध्यापन केलं.
नंतर सारदा कन्या विद्या मंदिरात शिकवत असताना मुलींची नाटके बसवली. याच काळात त्यांनी मराठी आणि हिंदी या दोन्ही विषयात MA पदवी संपादित केली. काही काळ त्यांनी हमप्राठा महाविद्यालयात मराठी विषयाचं अध्यापनही केलं. विवाहानंतर सन 1968 त्या मुंबईत वास्तव्यास आल्या. हिराताईंचा विवाह शरद कुलकर्णी या नाशिकच्या युवकाबरोबर झाला. त्यांचे पती हे उच्च शिक्षित होते. त्यांचे उच्च शिक्षण लंडन आणि बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटीमध्ये झाले. इलेक्ट्रॉनिक आणि मेटल फिनिशिंगमध्ये त्यांचा नावलौकिक होता. सुप्रसिद्ध चित्रकार कला महर्षी वा.घ. कुलकर्णी हे हिराबाईंचे सासरे. त्यामुळे त्यांना चित्रकलाविषयाची चांगली माहिती मिळाली. सा. ल. हळदणकर, गजानन हळदणकर, सदाशिवराव साठे, नेत्रा साठे, आर्टिस्ट केतकर यांसारख्या नामवंत चित्रकारांचा परिचय झाला. नाशिकच्या सांस्कृतिक परंपरेची समृद्ध शिदोरी सोबत घेऊन मुंबईत पाऊल ठेवणाऱ्या हिराताईंनी कोणाच्याही सावलीत नव्हे तर स्वतःच्या कर्तृत्वाच्या बळावर एक स्वतंत्र आणि मानाची ओळख निर्माण केली. नाशिकने त्यांना मुळे दिली, पण त्या मुळांना विस्तार देण्यासाठी नियतीने त्यांना मुंबईत नेलं. नवीन शहर, नवीन माणसं, नवीन संधी आणि त्याचबरोबर स्वतःला सिद्ध करण्याचं नवं आव्हान. मुंबईत त्यांच्या कलागुणांना योग्य वाव मिळाला. जनरल एज्युकेशन अकादमीत कार्यरत असताना त्यांनी अनेक सांस्कृतिक संस्थांशी संबंध प्रस्थापित केले. 1990 धीरज कुमार यांच्या दूरदर्शन मालिकेसाठी G.A. कुलकर्णी यांच्या कथांवर आधारित चैत्र आणि होळी हे कार्यक्रम सादर केले. या दोनही कार्यक्रमांना प्रेक्षकांची विशेष दाद मिळाली. त्यानंतर श्रावण मासमध्ये त्यांनी मीराबाईंच्या काव्याचं प्रभावी सादरीकरण केलं. त्यांनी चेंबूर महिला समाजात अध्यक्ष या नात्याने अनेक उपक्रम राबवले, जसे नाट्य महोत्सव, भजन सोहळा, वर्किंग विमेन हॉस्टेल, उद्योगगृह, वाचनालय, कौटुंबिक सल्ला केंद्र, वधूवर सूचक मंडळ इत्यादी अनेक संस्था त्यांनी उभ्या केल्या. संस्थेच्या विकासासाठी सातत्यानं योगदान दिलं. मुलींच्या शिक्षणासाठी निधी उभारला. बालसंस्कार केंद्र सुरू केलं. मधुमिलन वधूवर सूचक मंडळाची स्थापना करून अनेक कुटुंब जोडली. कामकाजी महिलांसाठी सुरक्षित आणि परवडणाऱ्या वसतिगृहाच्या व्यवस्थापनातही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. महिलांना स्वावलंबी बनवण्याच्या उद्देशानं 1983-84 नो प्रॉब्लेम या उपक्रमाची सुरुवात केली. आज हा उपक्रम अनेक महिलांच्या उपजीविकेचे साधन ठरलं आहे. विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक संस्थांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. कोणतेही काम स्वीकारले की ते पूर्ण निष्ठेने, प्रामाणिकपणे आणि उत्कृष्ट नियोजनाने पूर्ण करणे ही त्यांची खास ओळख बनली. मुंबई दूरदर्शनवर ज्ञानदीप, सुंदर माझे घर या मालिकांमध्ये त्यांनी सूत्रसंचालन केलं. काही कार्यक्रम सादर केले. चेंबूर महिला समाजात अनेक नामवंतांच्या मुलाखती घेतल्या. त्यात किरण चित्रे, मोहिनी निमकर, करुणा देव, सुमती गुप्ते, जयश्री गडकर, उषा किरण, रघुवीर तलाशीकर, वपू काळे, अनंत जोग, उज्ज्वला जोग, प्रमिला डागर, नीला भालेकर ज्या वैमानिक आहेत, यशोदा पाडगावकर, नाट्य अभिनेत्री आशा भेंडे, आत्माराम भेंडे अशा अनेक जणांच्या मुलाखती घेतल्या. 1995-96 तत्कालीन मंत्री नारायण राणे, हशुजी अडवाणी, आमदार कदम इत्यादींचे जाहीर सत्कारही केले. हिराबाईंनी अनेक नाट्य महोत्सवांचं आयोजन केलं.
महिला कलाकारांना एकत्र करून हिंदी आणि मराठी नाटकांचे यशस्वी प्रयोग सादर केले. त्यांनी उत्कृष्ट अभिनेत्री, दिग्दर्शिका आणि मार्गदर्शक म्हणून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. आपल्या मूळ गावाची म्हणजे नाशिकची ओढ दोघांनाही होतीच. नाशिकला सन 2000 मध्ये परत आल्यावर हिराबाईंनी दुर्गा महिला संस्थेची स्थापना केली. त्यात अनेक उपक्रम राबवले आणि 25 वर्षे पूर्ण झाल्यावर दणक्यात रौप्य महोत्सव साजरा करून संस्थेची असलेली सर्व गंगाजळी विविध सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय संस्थांना देण्यात येऊन संस्थेचे दातृत्व सिद्ध केले. सन 2004 मध्ये आम्ही साऱ्या जणी या महिला संघटनेची स्थापना करून त्याच्याही त्या उपाध्यक्षा झाल्या. इसवी सन 2000 पासून स्वानंद भजनी मंडळात सहभागी होऊन त्यांनी ते समर्थपणे चालविले. जवळपास 20-22 वर्ष 155च्या वर कार्यक्रमांचं सूत्रसंचालन आणि निवेदन त्यांनी केलं. कित्येकदा त्यांच्या निवेदनाला टाळ्यांची पावती मिळत असे. सत्संग शिवपार्वती प्रतिष्ठानमध्येही हिराताईंचा सहभाग होता. अनेक वृत्तपत्रात प्रसंगानुरूप त्यांनी लेख लिहिले. ज्योत्स्ना भोळे, करुणा देव, सुमती गुप्ते, कानेटकर सर, सिंधुताई कानेटकर यांच्यावर जीवापाड जपलेला वारसा असे लेख लिहिले. लेखन, वाचन, अभिनय, समाजसेवा, शैक्षणिक कार्य यात त्यांना मनापासून रस होता. त्यांचे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी अजूनही त्यांना भेटतात, त्यांचा सत्कार करतात. हिराबाईंचा मित्रपरिवार, नातेवाईकांचा गोतावळा फार मोठा आहे. हिराबाई म्हणतात, माझी दोन्ही मुलं आशिष कुलकर्णी आणि डॉक्टर जयदीप कुलकर्णी उच्च शिक्षित होऊन स्थिरस्थावर झाले आहेत. हीच माझ्या आयुष्यातील मोलाची ठेव आहे. माझ्या दोघी सुना प्रिया आशिष आणि अंजली जयदीप दोघीही उच्च शिक्षित असून माझ्या नाती आर्या, ऊर्जा आणि अनन्या ह्या शिक्षण घेत आहेत. असं परिपूर्ण कौटुंबिक जीवन जगण्याचा आनंद हा अपूर्व आहे. ही त्या परमेश्वराचीच कृपा. हिराताईंशी संवाद साधताना एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते. त्यांच्या बोलण्यात कुठेही मोठेपणाचा आव नाही. अनेक क्षेत्रात उल्लेखनीय काम करूनही त्या प्रत्येक आठवण इतक्या सहजतेने सांगतात की त्यांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांचा साधेपणा अधिक मोठा वाटू लागतो. जीवनात अनेक भूमिका प्रत्येकालाच निभवाव्या लागतात, पण प्रत्येक भूमिकेला कर्तृत्वाची, संवेदनशीलतेची आणि संस्काराची जोड लाभतेच असे नाही. हिराताई शरद कुलकर्णी यांनी विद्यार्थिनी, शिक्षिका, अभिनेत्री, सूत्रसंचालिका, समाजसेविका, संघटक, पत्नी, माता आणि आजी अशा प्रत्येक भूमिकेला आपल्या कार्यानं समृद्ध केलं आहे. म्हणूनच त्यांचा जीवन प्रवास हा केवळ एका व्यक्तीचा इतिहास नसून संस्कृती, शिक्षण आणि समाजसेवेचा प्रेरणादायी वारसा आहे. आजही 84व्या वर्षी त्या त्याच उत्साहानं कार्यरत आहेत आणि अनेकांना प्रेरणा देत आहेत. त्यांच्या कार्याला मनःपूर्वक प्रणाम. पुढील रविवारी भेटूया अशाच एका कर्तृत्ववान स्त्रीला. धन्यवाद. या होत्या महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपली छाप सोडणाऱ्या नाशिकच्या प्रभावी स्त्रिया, अर्थात नाशिकच्या विदुषी. मूळ लेखिका डॉक्टर विद्या केशव चिटको. निर्मिती नवप्रेरणा एंटरटेनमेंट. मराठी भाषांतर आणि वाचक स्वर ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे. मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी, बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला
सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते. धन्यवाद.